रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। बेडक्याळमध्ये 12 एकर ऊस जळून खाक, लाखोचे नुकसान, शेतकऱ्यांकडून रस्त्याची मागणी। बेडक्याळ येथील कल्याणबाग मळा परिसरातील सुमारे 12 एकर ऊसाच्या फळाला विद्युत तारेच्या स्पर्शाने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी 10 रोजी दुपारी 1च्या दरम्यान घडली आहे। घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की बेडक्याळ गळतगाव मार्गावरील पूर्व भाग परिसरात कल्याणबाग येथील सर्वे नंबर 112, 113 हिस्सा 2 मधील शेतकरी श्रीपादराव माधवराव इनामदार यांच्या एकूण 6 एकर व रवींद्र गोविंदराव इनामदार यांच्या 3 एकर तसेच अण्णासाहेब कल्लाप्पा खोत यांचा सर्वे नंबर 112/2 मधील 3 एकर 86-032 या जातीचा ऊस आज दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान विद्युत प्रवाह चालू झाल्यावर ऊसातील गेलेल्या विद्युत तारा स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने आगीच्या ठिणग्या पडून ऊस पिकाला आग लागली। बघता बघता आग पसरत गेली। वाऱ्याचा वेग असल्याने संपूर्ण परिसरातील ऊसाला आग लागली। यावेळी परिसरातील शेतकरी एकत्रित येऊन ऊस तोडल्याने अनेक ऊसाचे क्षेत्र आगीपासून वाचलं। सदरची ही घटना सदलगा अग्निशामक दलास तातडीने कळवली असता घटनास्थळी अग्निशामक दल आग आटोक्यात आणण्यासाठी उपस्थित झाले, पण आग लागलेल्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अग्निशामक गाडीचा या ठिकाणी काहीच उपयोग झाला नाही। त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली। बघता बघता अंदाजे 12 एकर ऊस या आगीत जळून खाक झाला। हातातोंडाशी आलेला घास या नियतीने हिसकावून घेतल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे। या घटनेत अंदाजे 5 लाखावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। घटनास्थळी दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आर्गे, महावीर पाटील, तात्यासाहेब केस्ते, विलास थरकार, माधवराव इनामदार, राजू हवालदार व इतर लोक उपस्थित होते। घटनास्थळी बेडक्याळचे महसूल उपनिरीक्षक SN नेमण्णावर, अजित बेनाळे भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे। महानकरी न्यूजसाठी बेडक्याळहून कृष्णा आर्गे।